ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची आज पत्रकार परिषद आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर ते आपली भूमिका मांडणार आहेत। आता हाके या पत्रकार परिषदेत काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। काही वेळापूर्वी जय महाराष्ट्रने लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद साधला होता, तेव्हा ते काय म्हणाले पाहूयात। आमचा ओबीसीतून आरक्षणाला विरोध आहे आणि हे जरांगेंचं आंदोलन सत्तेमधल्या आणि विरोधामधल्या आमदारांनी खासदारांनी म्हणजे बलदंड माणसांनी उभं केलेलं हे आंदोलन आहे। जरांगे हा फक्त चेहरा आहे। सत्तेमधल्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर सत्तेमध्ये बसणाऱ्या आमदारांनी जरांगे पाटलांना रसद पुरवून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा आणि पर्यायानं राजकारण करण्याचा हा प्रयत्न आहे। पण या प्रयत्नामध्ये ओबीसीचं आरक्षण आज जवळजवळ 75% संपलेलं आहे आणि उरलेलं 25% संपण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना, भटके विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना मी विनंती करतोय की जर 10-15% लोक जर रस्त्यावर उतरून जर इथली व्यवस्था वेठीस धरत असतील तर आपल्या हक्क अधिकारासाठी तुम्ही बांधवांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे। हे आव्हान मी महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त असलेल्या लोकसंख्येला मी हे आव्हान करतोय। एकदा आरपारची लढाई आपल्याला लढायची आहे। आज उद्या आपण पाहू, नाहीतर महाराष्ट्रातला ओबीसी रस्त्यावर उतरल्या वाचून राहणार नाही ही ग्वाही मी या महाराष्ट्रातल्या ज्या ज्या आमदारांनी सत्तेतल्या विरोधातल्या जरांगेंना पाठिंबा दिला आणि मुंबई शहरामध्ये त्यांना बोलवलं त्या सर्व लोकांना मी हे चॅलेंज देत आहे, आव्हान देत आहे।